आज आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आणि आम्ही एका साधूची गोष्ट सांगणार. बरोबर. तर नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे उंदीर बनला वाघ. ह्याच्यामध्ये जसं सारंग म्हणाला, या गोष्टीमध्ये एक ऋषी आहेत. तर आपण ह्या गोष्टीला सुरुवात करूया. बघूया या गोष्टीत काय काय आहे. एक होते जंगल. त्या जंगलात एक आश्रम होता. त्या आश्रमात एक मुनी राहत होते. मुनी म्हणजे ऋषी. मुनी म्हणजे ऋषी. बरोबर. त्या आश्रमाच्या चोहो बाजूंना अनेक वृक्ष होते. त्यांवर अनेक पक्षी राहत होते. एके दिवशी इथे राहते का ते? हो, हे आश्रम होतं सारंग. आश्रम. हो, गाई नसतात. गायी असतात, गाया- प्राणी पक्षी असतात. गाया गाड्या नाही, त्यावेळेला कुठे गाड्या वगैरे होत्या. लोक सगळी पायी जात. एके दिवशी का नव्हते? नाही सारंग, त्यावेळेला त्यांचा पोशाख कसा होता, ते धोतर नेसत ऋषी वगैरे. एके दिवशी एका वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या कावळ्याची नजर एका उंदराच्या पिल्लावर पडली. तो झपाट्याने खाली उतरला. त्याने पटकन उंदराच्या पिल्लाला चोचीत पकडले आणि तो उडून वृक्षाच्या फांदीवर बसला. इतक्यात त्याची नजर दुसऱ्या एका उंदरावर पडली. कावळा त्याला पाहून लगेच म्हणाला, "वा, किती मोठा उंदीर!" कावळ्याने हे बोलण्यासाठी चोच उघडल्याबरोबर उंदराचे पिल्लू टपकन खाली पडले. मग तो कावळा मोठ्या उंदराला पकडण्यासाठी झेपावला. पण कावळा तेथे पोचण्यापूर्वीच उंदीर वेगात पळत बिळात शिरला. काय झालं सारं? बिळात शिरला उंदीर. कावळ्याने एका मोठ्या उंदराला पाहिलं आणि त्याला वाटलं की आपण हा उंदीर पकडूया, हा मोठा आहे आकाराने. तर तो त्या उंदराला पकडण्यासाठी चोच त्याने जी उघडली, तो त्याच्या चोचीमधना छोटा उंदीर जो होता, पिल्लू जे होतं उंदराचं, ते पटकन खाली पडलं. मग तो कावळा मोठ्या उंदराला पकडण्यासाठी झेपावला. पण कावळा तेथे पोचण्यापूर्वीच उंदीर वेगात पळत बिळात शिरला. कावळा निराश झाला आणि मग तो पुन्हा उंदराच्या पिल्लाला शोधू लागला. इतक्यात मुनी आश्रमातून बाहेर आले. त्यांनी पाहिले तर अंगणात उंदराचे पिल्लू तडफडत आहे. ते लगेच पिल्लाजवळ गेले आणि घायाळ पिल्लाला हळुवारपणे आश्रमात घेऊन आले. घायाळ होता ना तो उंदीर, त्याला लागलं होतं. त्यांनी पिल्लावर त्या कावळ्याने त्याला चोचीत पकडलं होतं आणि तो नंतर पडला खाली. नाही, खाली पडला ना, आणि त्याने चोच उघडली तर मग त्याला लागलं जमिनीवर पडल्यावर. मग काय झालं ऐक, त्यांनी पिल्लावर थोडेसे पाणी शिंपडले. पिल्लू शुद्धीवर आले. मुनींना आनंद झाला. मग त्यांनी त्या पिल्लाला थोडासा भात खायला दिला. कुठे रे? नाही, ती पानं पडली आहे तरी. हा, पण ते पानाचंच आहे. त्यानंतर ते पिल्लू चू 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 करत इकडे तिकडे फिरू लागलं. त्याला ताकद आली सारं. त्या उंदराला खायला प्यायला दिलं ना ऋषींनी, मग ते फिरायला लागलं. उंदराचे पिल्लू आश्रमातच राहू लागले. मुनी उंदराच्या पिल्लाला खायला प्यायला घालत आणि त्याच्याबरोबर खेळत. अशा प्रकारे पाहता पाहता उंदराचे पिल्लू मोठे झाले. एके दिवशी आश्रमात हो, मोठा काय? आता मोठा झाला, त्याला खायला वगैरे द्यायचे ते ऋषी मुनी. एके दिवशी आश्रमात कोठून तरी एक मांजर आली. तिला पाहून उंदराला खूपच भीती वाटली. तो जीव मुठीत घेऊन पळाला आणि मुनींच्या कुशीत दडी मारून म्हणाला, "मला मांजराची खूप भीती वाटते. आपण मला मांजर बनवावे, म्हणजे मला सुरक्षित वाटेल आणि मला कोणाचीच भीती वाटणार नाही." मुनींनी तपस्येच्या बळावर अशी सिद्धी प्राप्त केली होती की ते जे बोलत ते लगेच प्रत्यक्षात घडत असे. मुनी उंदराला म्हणाले, "ठीक आहे, आता तू मांजर बन." उंदीर लगेच मांजर बनला आणि म्याव म्याव करू लागला. त्या ऋषींना सिद्धी प्राप्त झाली होती. त्यांना
जे काही हवं ते करू शकत असे. ते बोलले की मग ती घटना घडणार. असं. तर जसं उंदराने सांगितलं की मला तुम्ही मांजर बनवा, ते ऐकल्यावर ऋषीमुनींनी त्याला हो, ते जे सांगतील ते होणार. त्यांना तशी सिद्धी प्राप्त झाली होती ना, म्हणून उंदीर लगेच मांजर बनला आणि म्याव म्याव करू लागला. मुनी मांजरीला दूध पाजत अशा प्रकारे आनंदात दिवस जात होते. एके दिवशी आश्रमात एक कुत्रा आला. कुत्र्याला पाहून मांजरीला खूपच भीती वाटली. मांजर कुत्र्याला घाबरते. कुत्रा मांजरीच्या खोड्या काढतो ना. खोड्या म्हणजे तिला त्रास देतो, मारतो कधी कधी. ती जीव मुठीत घेऊन पळाली आणि मुनींच्या कुशीत दडी मारून बसली. ती मुनींना म्हणाली, मला कुत्र्याची खूप भीती वाटते. आपण मला कुत्रा बनवावे, म्हणजे मला सुरक्षित वाटेल. म्हणजे तुम्ही मला काय बनवा, कुत्रा बनवा. आपण खेळूया. ते आपण म्हणजे आपण. आणि आपण कधी कधी आपल्यापेक्षा जे वरिष्ठ लोक असतात, म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठी लोक असतात, ज्यांना आपण ओळखत नाही कधी कधी, अशा लोकांना सुद्धा आपण या शब्दाने हे संबोधू शकतो सारंग. म्हणजे मला सुरक्षित वाटेल आणि मला कोणाचीच भीती वाटणार नाही. तर त्यांनी काय सांगितलं त्या मांजरीने, मला आता तुम्ही कुत्रा बनवा, म्हणजे मला कशाचीच भीती वाटणार नाही. मला त्या कुत्र्याची खूप भीती वाटते. मुनी मांजरीला म्हणाले, ठीक आहे, आता तू कुत्रा बन. मांजरीला लगेच कुत्र्याचे रूप प्राप्त झाले. कुत्रा भुंकू लागला, इकडे तिकडे खेळू लागला, मुनींना पाहून शेपूट हलवू लागला. सारंग, कुत्रा जेव्हा खुशीत येतो तेव्हा काय करतो? बरोबर, ते गाण्यात आहे ना आपल्या, खुशीत येईन तेव्हा शेपूट हलवीत राहीन. आठवलं का कुठचं गाणं, शेपटीवाल्या प्राण्यांची? मुनी दररोज कुत्र्याला खाऊ पिऊ घालत, त्याचे कोड कौतुक करत. अशा प्रकारे आनंदात दिवस जात होते. दरम्यान एकदा रात्रीच्या वेळी दूरवरून वाघाची डरकाळी ऐकू आली. कुत्र्याने लगेच कान उभारले. तो धावत धावत मुनींच्या कुशीत शिरला. तो मुनींना म्हणाला, मुनिवर्य वाचवा वाचवा. मुनींनी विचारले, अरे आता काय झाले, का घाबरला आहेस तू? कुत्रा आपली शेपूट 2 पायात दाबत म्हणाला, वाघ, जवळच कुठेतरी वाघ आहे, त्याचीच ही डरकाळी. अरे, तू माझ्या बरोबर राहतोस तरी सुद्धा तू एवढा घाबरतोस? मुनींनी विचारले. कुत्रा म्हणाला, मुनिवर्य, आपण मला वाघ बनवावे, म्हणजे मला सुरक्षित वाटेल आणि मला कोणाचीच भीती वाटणार नाही. मी आरामात जंगलात फिरेन आणि खाऊन पिऊन मजेत राहीन. मुनी म्हणाले, ठीक आहे, आता तू वाघ बन. त्या क्षणी कुत्र्याचे वाघात रूपांतर झाले. हे बघ, वाघ बनताच कुत्र्याचा वाघ बनला. हो, ऐक हा आता. मग काय झालं सांग? उंदराचं काय झालं आधी? नाही, आधी काय झालं? मांजर. मग काय झालं? कुत्रा. आणि मग वाघ बनला. बरोबर, खरं तर तो उंदीरच आहे. ऐक, त्या क्षणी कुत्र्याचे वाघात रूपांतर झाले. वाघ बनताच त्याने मोठ्याने डरकाळी फोडली. वाघाच्या डरकाळीमुळे संपूर्ण जंगल थरारले. वाघ बनल्यानंतर त्याला कोणाचीच भीती राहिली नाही. तो आरामात जंगलात फिरत असे, शिकार करून आपले पोट भरत असे आणि रात्रीच्या वेळी आश्रमात येऊन झोपत असे. अशा प्रकारे आनंदात दिवस जात होते. मुनी सुद्धा आता निश्चिंत झाले होते. एक कावळा झाडावर बसल्या बसल्या ह्या सर्व घटना न्याहाळत होता. सगळं बघत होता तो कावळा. काय कसं काय झालं, तो उंदराचा म्हणजे उंदराचा मांजर कसा झाला. आहे, पोपटाची असते, देव बाप्पाने त्याला तसं रूप दिलंय. तर सारं
तो कावळा सगळं बघत होता हा. त्या उंदराची मांजर कशी झाली, मग कुत्रा कसा बनला तो, त्याच्यानंतर मग वाघ कसा झाला उंदीर, हे सगळं तो कावळा बघत होता. आता काय झालं माहितीये का, हे बघ. एके दिवशी त्या कावळ्याला राहावले नाही. तो कावळा एकदा एका पोपटाला म्हणाला, अरे मित्रा, हा वाघ पाहतोस ना? होय तर, काय झालं याला, पोपटाने प्रतिप्रश्न केला. कावळा म्हणाला, अरे हा वाघ नाहीच, हा तर उंदीर आहे. असं म्हटल्यावर काय होणार सारंग, तुला जर कोणी सांगितलं अरे हा वाघ नाहीच आहे, हा उंदीर आहे, तर तू काय म्हणशील? तुला खरं वाटेल का? नाही ना, कारण तू तर वाघच बघतोयस. पोपट म्हणाला, ओ कावळे भाऊ, तुमचं डोकं बिकं ठिकाणावर आहे ना? अरे इतका मोठा वाघ तुला उंदीर का दिसतोय? कावळा म्हणाला, अरे हा वाघ नाहीच, उंदीरच आहे. ह्या आश्रमात राहणारे मुनी अनेक चमत्कार करू शकतात. हा वाघ पहिल्यांदा उंदीर होता. मुनींनी चमत्कार केला आणि त्याला उंदराचे मांजर बनवले. मग मांजरीचा कुत्रा बनवला, नंतर कुत्र्याचा वाघ बनवला. अशा प्रकारे हा वाघ नसून वास्तविक पाहता तो घाबरट उंदीर आहे. पोपटाने आश्चर्याने तोंडात पंजा घातला. कावळ्याचे व पोपटाचे हे बोलणे वाघाने ऐकले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. त्याला खूप राग आला. इतक्यात पहिला पोपट दुसऱ्या पोपटाला मोठमोठ्यानेच म्हणाला, हा वाघ बघतोयस ना? दुसरा पोपट म्हणाला, हा बघतोय तर, काय झालं याला? पहिला पोपट म्हणाला, अरे वास्तविक पाहता हा वाघ नाहीच, हा तर उंदीर आहे, घाबरट उंदीर. हे ऐकताच वाघाची तळपायाची आग मस्तकाला पोचली. खूप राग आला त्याला. वाघाला वाटले की जोपर्यंत हे मुनी जिवंत राहतील तोपर्यंत मला कोणीही वाघ म्हणणार नाही. सर्वजण माझा अपमान करत राहतील. त्यापेक्षा या मुनींना ठार मारावे आणि हेच उत्तम राहील. असा विचार करून वाघ आश्रमात पोहोचला. त्याने मुनींना मारण्यासाठी मुनींच्या दिशेने झेप घेतली. मुनी चमकले. त्यांना वाघाचा हेतू कळून चुकला. ते लगेच म्हणाले, वाघा तू पुन्हा उंदीर बन. आणि वाघ लगेच पुन्हा काय झाला? उंदीर बनला आणि चू 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 करत राहिला. कळलं तुला? तर अशी होती ही आमची आजची गोष्ट. काय झालं? उंदीर झाला वाघ. मुलांनो, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट? आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला कुठच्या गोष्टी ऐकायला आवडतील आम्हाला हे कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. एक नवीन गोष्ट सांगणार मी पुन्हा तुम्हाला. आम्ही तुम्हाला एक नवीन गोष्ट लवकरच सांगू. तिथपर्यंत बाय बाय, टाटा. आम्ही आता झोपतो. गुड नाईट.